कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की मी मंडईत गेले होते आणि मेथीची भाजी, कोथिंबीर वगैरे आणली होती. तर बघा काल कोथिंबीर वगैरे निवडून ठेवलेली होती, पण म्हटलं चला आज संध्याकाळी तर मॅगीसाठी कोथिंबीरची वडी बनवून घेऊया. कारण की आता कोथिंबीर असं स्वस्त झाली आहे, म्हटलं चला काहीतरी नवीन ट्राय करत राहू. कोथिंबीर भजी, कोथिंबीर वडी किंवा कोथिंबीरची थालीपीठ वगैरे खूप छान लागतं असं बनवायला. तर बघा मी इथं कोथिंबीरची वडी कोथिंबीर वगैरे कट करून शिजायला ठेवलेलं होतं आणि माझ्या आवाजाकडे दुर्लक्ष करा, कारण की मला खूप जास्त सर्दी झाली आणि माझा असा आवाज झाला आहे. आणि त्यानंतर आम्ही दोघांसाठी इथं भाकरी बनवून घेतली होती ज्वारीची, कारण आता असं डिसाईड केलं की रात्रीच्या जेवणामध्ये एक टाईमला तरी भाकर पाहिजे, कारण की भाकरी पचण्यास हलकी असते त्यामुळं. त्यानंतर इथं पिल्लूसाठी बनवलेली वडी जी होती ती वडी शिजवून झालेली होती. आता म्हटलं कारण की आम्हाला दोघींना पण सर्दी झाली, म्हटलं डीप फ्राय नको करायला म्हणून शॅलो फ्राय करायला घेतली होती. आणि ही वडी ना तर अशी खाल्ली ना तर अशी पण खूप चवदार लागत होती, मला तर खूप आवडली. त्यामुळे मी थोडीशी अशी पण खाल्ली होती आणि थोडंसं असं शॅलो फ्राय पण करून घेतली पिल्लूसाठी. आणि मॅगीला तर खूप आवडली होती मॅगी, म्हणजे तिने तर जेवणच केलं नव्हतं, नुसते वड्याच खाल्ल्या होत्या. आणि नंतर बघा माझ्या मॅगीला इथं रात्री 11 वाजता अभ्यास करायचा होता आणि म्हणत होती माझा व्हिडिओ बनव, मी अभ्यास करते आणि मऊला वगैरे बाबांना त्यांना सर्वांना पाठव. आणि बघा किती नाटक चालू आहे. चुकलं की लगेच तोंडावर हात ठेवून घ्यायचं असं चालू होतं. आता माझी मॅगी आता थोडं थोडं करायला लागली अभ्यास, थोडं थोडं म्हणजे बऱ्यापैकी येतं आहे तिला. त्यामुळे तर असा होता आमचा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा, शेअर करा.